किहीम येथे स्वच्छ आणि हरित गावांच्या संकल्पनेला मिळाले बळ। संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे शानदार लोकार्पण। स्वच्छ व हरित गावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग। कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा संदेश। अलिबाग तालुक्यातील चोंढी ग्रुप ग्रामपंचायत किहीम येथे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले। या प्रकल्पामुळे ओला व सुखा कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून पर्यटनाला देखील बहार येणार असून स्वच्छ आणि हरित गावाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे। स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री पिनाकिन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री प्रसाद सुप्रिया, सुधीर गायकवाड हे होते, तर उपसरपंच श्री मिलिंद वामन पडवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। उपस्थितांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच केंद्राची पाहणी करून ओला व सुखा कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी वक्त्यांनी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली। कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन केल्यास पर्यावरण संरक्षणाबरोबरच गावाच्या आरोग्यदायी विकासालाही चालना मिळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी उपस्थितांना प्लास्टिक कचरा कुंडीचे वाटप करून स्वच्छ गाव, हरित गाव, शाश्वत भविष्य हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। आता लोकांसून सुरू करायचं आहे। तुम्ही आजची वेदर बघा की हे काय प्रकोप आहे नेचरच्या, कुदरतच्या। तर आपण थोडा समजून घरमध्ये जेव्हा कचरा टाकते तेव्हा फक्त ओला आणि सुका सेपरेट करून सुरुवात केली तर त्याचा लय फायदा होईल पुढे जाऊन। आणि त्याच्यासाठी इथे किहीम पंचायतनी सेंटर सुरू केलेला आहे। आज त्याचा उद्घाटन आहे। नक्की काय उपक्रम आहे, काय आता होणार आहे इथे? जे कचरा जमा करून आपण आणेल त्याचं सेग्रिगेशन होईल, म्हणून तिथे जे गावामध्ये सगळा ढग होते आणि संध्याकाळी त्याला पेटवून पोल्युशन करते, त्याच्या बदले इथे सेग्रिगेशन करून त्याचा काहीतरी कंपोस्ट होईल, काय दुसरे प्रोडक्ट्स होईल आणि म्हणून त्याला रिसायकलिंग होणार। नमस्कार, आम्ही सरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहीम आणि माझे सर्व ग्रामपंचायत टीम सदस्य आम्ही याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त गाव आणि जो सुका आणि ओला कचरा जो निर्मित होतो, टुरिस्ट प्लेस असल्यामुळे पर्यटकांची जास्त संख्या असल्यामुळे इथे कचऱ्याची जास्त समस्या होती। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा आम्ही गोळा करून त्याच्यामधून खत निर्मिती करणार आहोत आणि त्या खताचा वापर इतर झाडांसाठी, पालापाचोळ्यासाठी होणार आहे। आणि यासाठी याच फाउंडेशननी आज एक युनिट तयार केलेलं आहे। पहिले उज्जीवंत होतं, त्याच पद्धतीने आज याच फाउंडेशनने हे काम करत आहेत। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जाईल, ओला कचरा आणि सुका कचरा त्याचं वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यापासून त्याची खत निर्मिती केली जाईल। या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामपंचायत किहीमचे सर्व सदस्य, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही त्यांना ग्रामस्थांना प्रत्येकी 2 डस्टबिन देऊन त्यांचं वर्गीकरण करतील आणि तो कचरा या युनिटवरती इथे येऊन त्याचं खत निर्मिती होईल। आदिवासी बांधव आणि इतर जनतेला, नागरिकांना आपलं काय आव्हान असणार आहे, या माध्यमातून कसं सहकार्य करावं असं वाटतं? आदिवासी आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना विनंती हीच असेल की आम्ही तुमच्या घरापर्यंत, दारापर्यंत पोहोचतोय। या आमची गाडी ही आपल्या दारापर्यंत येईल आणि कचरा घेऊन जाईल। फक्त त्यांना एवढंच करायचं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हे वर्गीकरण करायचं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर ते कचरा आम्ही गाडीच्या माध्यमातून या प्रोजेक्टवरती इथे घेऊन येऊ आणि इथे त्याची खत निर्मिती केली। फक्त ग्रामस्थांना विनंती हेच असेल की आपण दोन्ही कचरा वेगवेगळ्या प्रकारे, ओला कचरा आणि सुका कचरा असं 2 वर्गीकरण करावं, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती वर्गीकरण करून खत निर्मिती करता येईल। धन्यवाद।
तर संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्र लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. कसा याचा जनतेला फायदा होईल आणि कसा राबवणार आहात हा जो प्रकल्प? स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. किहीम मध्ये आपले सरपंच पिंट्या दादा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा संयुक्त कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झालेला आहे आणि आपल्या किहीमला आणि आजूबाजूच्या किनारपट्टीला पर्यटनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे आणि आपण हे गाव जास्तीत जास्त स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून आपण हा प्रकल्प सुरू करणार आहोत. आता तो झालेला आहे. त्याचा आणखीन मोठ्या स्वरूपात देखील पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही त्याचा विस्तार करणारच आहोत. परंतु या निमित्ताने मुंबईतून जे किहीमला येतात तर ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात येईल की आत्ताचं इथलं कचरा व्यवस्थापन आणि 2-3 महिन्यानंतर हे गाव स्वच्छ सुंदर तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ती कचऱ्याची देखील शास्त्रोक्त विल्हेवाट लागणार आहे.